नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी ते 12वीच्या पाठ्यपुस्तकातील भूगोल या विषयाचे 1000+ प्रश्नांची जी सिरीज सुरू केलेली होती त्यामधील दुसरा व्हिडिओ पाहणार आहोत. तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला किती वेळा छेदतो? तर चंद्र हा प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला 2 वेळा छेदत असतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? तर खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा 7 मिनिटे 20 सेकंद म्हणजे 440 सेकंद इतका असतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो? तर खग्रास चंद्रग्रहणाचा कालावधी हा 107 मिनिटे इतका असतो. प्रश्न क्रमांक 4. पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत कोणते अंतर्ग्रह आल्यावर अधिक्रमण होते? तर पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध आणि शुक्र यांच्यापैकी कोणी आलं तर अधिक्रमण होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. चंद्र एखाद्या ताऱ्या किंवा ग्रहासमोरून गेल्यावर ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते, याला काय म्हणतात? म्हणजे चंद्र एका ताऱ्या किंवा ग्रहासमोरून गेला आणि ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे दिसेनाशी होते, तर याला काय म्हणतात आपण? पिधान असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 6. चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग ... असतो. तर चंद्राचा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग हा लंबवर्तुळाकार असतो. त्याचप्रमाणे पृथ्वीचा सूर्याभोवतीही प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग हा लंबवर्तुळाकारच असतो. प्रश्न क्रमांक 7. उष्ण व थंड प्रवाह जिथे एकत्र येतात त्या भागास ... असे म्हणतात. तर उष्ण व थंड प्रवाह ज्या भागात एकत्र येतात त्या भागास आपण काय एकत्र येतात तेथे काय निर्माण होते? तर तेथे दाट धुके निर्माण होतात. प्रश्न क्रमांक 8. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीस काय म्हणतात? तर केवळ पावसाच्या पाण्यावर जी शेती केली जाते त्याला आपण बागायती शेती असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 10. यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर उन्हवरे हे यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे हिरवे कबूतर म्हणजेच हरियाल हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. प्रश्न क्रमांक 12. गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव कोणता आहे? तर कार्निवल हा गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव आहे. प्रश्न क्रमांक 13. भारतात परतीचा मान्सून काळ ... असतो. तर ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा भारतातील परतीचा मान्सून काळ असतो. प्रश्न क्रमांक 14. ग्रीनिच या मूळ रेखावृत्तावर गुरुवार दुपारचे 12 वाजले असल्यास 45 पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील? तर त्यावेळी 45° पश्चिम रेखावृत्तावर गुरुवार सकाळचे 9 वाजलेले असतील. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यास काय म्हणतात? या ठिकाणी हे चुकीचं आहे, तर इथे काय येणार? कमी दाबाकडे. तर त्या वाऱ्यास काय म्हणतात? प्रत्यावर्त वारे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 16. मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये कोणती सामुद्रधुनी आहे? तर मलेशिया व इंडोनेशिया या दरम्यान मलाक्काची सामुद्रधुनी आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवर वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे यास काय आपण म्हणतो? तर यास जागतिकीकरण असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 18. नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार हा तीव्र उतार असतो. प्रश्न क्रमांक 19. ताडोबा पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी? तर पूर्व महाराष्ट्र या ठिकाणी ताडोबा पेंच व्याघ्र प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 20. सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ ते कोण होते? क्लाउड्स टॉलेमी हे होते. प्रश्न क्रमांक 21. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर आहे. प्रश्न क्रमांक 22. बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. तर निकोबार बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. जगातील सर्वोच्च पर्वतरांग इथे येणार, पर्वतरांग असे इथे येणार. तर जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणते आहे, तर ती आहे हिमालय. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक देश कोणता, तर भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक देश हा राजस्थान आहे. प्रश्न क्रमांक 25. खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कुठे आढळतो, तर खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट हा ललितपूर या ठिकाणी आढळतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर कोणते, तर आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर आहे माउंट किलिमंजारो. प्रश्न क्रमांक 27. देवप्रयागजवळ भागीरथी नदी कोणत्या नदीस मिळते, तर देवप्रयागजवळ भागीरथी नदी ही अलकनंदा नदीस मिळते. प्रश्न क्रमांक 28. पोर्टोरिको गर्ता कोणत्या महासागरातील आहे, तर पोर्टोरिको गर्ता हा अटलांटिक महासागरातील आहे. प्रश्न क्रमांक 29. गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश आहे. तर गहू उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा देश आहे चीन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. थोरियमचे मुख्य खनिज कोणते, तर मोनाझाईट हे थोरियमचे मुख्य खनिज आहे. प्रश्न क्रमांक 31. किती तासांनी भरती ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते, तर 12 तास 25 मिनिटांनी भरती आणि ओहोटीचे एक चक्र पूर्ण होत असतं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. केंद्रोत्सारी बल गुरुत्वाकर्षण बलाच्या दिशेने कार्य करते, तर केंद्रोत्सारी बल हे गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असते. प्रश्न क्रमांक 33. 80° ते 90° उत्तर व दक्षिण या अक्षवृत्तांच्या दरम्यान कोणते दाबपट्टे आढळतात, तर या अक्षवृत्तांच्या दरम्यान ध्रुवीय जास्त दाबाचे पट्टे आढळतात. प्रश्न क्रमांक 34. हवेचा दाब कोणत्या एककात मोजतात, तर हवेचा दाब हा मिलीबार या एककामध्ये मोजतात. प्रश्न क्रमांक 35. 40° दक्षिण अक्षांशा पलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात या वाऱ्यांना काय म्हणतात, तर या भागात या वाऱ्यांना काय म्हणतात, गरजणारे 40 असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 36. 50° दक्षिण अक्षांशाच्या या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहत असतात. या भागात यांना काय म्हणतात, तर या भागात यांना खवळलेले 50 असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. 60° दक्षिण अक्षांशाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात. त्यामुळे त्यांना काय म्हणतात, त्या भागात किंचाळणारे 60 असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 38. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यास काय म्हणतात, तर दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्यास सागरी किंवा खारे वारे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 39. मतलई वारे केव्हा वाहतात, तर मतलई वारे हे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहत असतात. प्रश्न क्रमांक 40. पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान, चीन, फिलिपाईन्स इत्यादी देशांच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळे कोणत्या नावाने ओळखली जातात, तर ही वादळे कशाने टायफून या नावाने ओळखली जातात. प्रश्न क्रमांक 41. कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे कोणती, तर हरिकेन्स ही कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे आहेत. प्रश्न क्रमांक 42. दक्षिण भारतातील ग्रॅनाइट व नीस या मूळ खडकापासून कोणती मृदा तयार होते, तर दक्षिण भारतामध्ये ग्रॅनाइट व नीस या मूळ खडकापासून तांबडी मृदा तयार होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. कोणत्या खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते, तर बेसाल्ट ह्या खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते. प्रश्न क्रमांक 44. रेगूर किंवा काळी कापसाची मृदा या नावाने कोणती मृदा प्रसिद्ध आहे, तर रेगूर किंवा काळी कापसाची मृदा या नावाने काळी मृदा ही प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 45.
पृथ्वी परिभ्रमणादरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते. ही स्थिती होय. तर पृथ्वी परिभ्रमणादरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते. या स्थितीस काय म्हणतात तर सूर्य स्थिती असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 46. कोणत्या प्रकारच्या शेतीस ट्रक शेती असे म्हणतात? तर मंडई बागायती शेती हिला ट्रक शेतीही म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. विविध शेती उत्पादनाचा प्रमुख निर्यातदार देश कोणता? तर विविध शेती उत्पादनाचा प्रमुख निर्यातदार देश आहे इस्रायल. प्रश्न क्रमांक 48. ज्या ग्रहणाच्या वेळी सूर्यबिंब अतिशय झाकले जाते किंवा चंद्रबिंब अंशतः दिसेनासे होते त्याला कोणते ग्रहण म्हणतात? तर त्याला आपण काय म्हणतो? खंडग्रास ग्रहण असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49. भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच येथील वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे? तर भारतातील प्रमाण वेळ ही ग्रीनिच येथील वेळेपेक्षा 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. प्रश्न क्रमांक 50. आपला शेवटचा प्रश्न आहे. 18व्या शतकात उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा या 5 ठिकाणी जंतर मंतर म्हणजेच खगोलीय वेधशाळा कोणी बांधल्या? तर ह्या कोणी बांधलेल्या आहेत? राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंग हे द्वितीय आहेत यांनी बांधलेले आहे. तर धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला स्पष्टीकरणासहित प्रश्न हवे असतील तर तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. मी तुम्हाला स्पष्टीकरणासहित व्हिडिओ असलेला अपलोड करून देईन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.